नमस्कार शेतकरी आणि पालक यांच्यावरच आजचा आपला भाग आहे आणि त्या भागाच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत आणि या भागातून चर्चा करणार आहोत साधारणतः की खरंच शिक्षण क्षेत्रामध्ये राजकीय दबदबा वाढलाय का, राजकीय दबाव वाढलाय का, याच्यावरच आपण भाष्य करणार आहोत आणि त्या माध्यमातून त्या गोष्टीला, त्या विषयाला मोठ्या प्रमाणात चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेवर आपण शेवटपर्यंत आमचा हा भाग निश्चितपणे पहा आणि तुम्हाला तो निश्चित आवडेल. आणि तो आवडेल का याच्यासाठी की कारण की आम्ही स्पष्ट बोलणार आहोत आणि स्पष्टपणेच व्यक्त होणार. साधारणतः आपण जर पाहिलं असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आहे आणि राजकारणाच्या माध्यमातून आपल्या हक्काचा, आपल्या मताचा, आपल्या विचाराचा माणूस कसा एखाद्या क्षेत्रामध्ये जाईल आणि त्या क्षेत्रातून कशा पद्धतीनं फायदा होईल, या पद्धतीचंच आजचं राजकारण सर्वसमावेशक राजकारण आहे आणि त्या माध्यमातून खरंच शिक्षण क्षेत्रामध्ये राजकीय प्रभाव असला पाहिजे का? याच्यावरही व्यक्त होणं गरजेचं आहे. हे का म्हणतोय? कारण की आत्ता शाळा चालू व्हायला काही दिवस, काही कालावधी शिल्लक आहे आणि अशा काही कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होती. मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या शिक्षण तज्ञ, वेगवेगळे शिक्षक किंवा जिल्हा परिषदला वेगळ्या स्थितीत नेणाऱ्या लोकांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढतो आणि चर्चा मोठ्या प्रमाणात व्हायला चालतो. शिक्षण क्षेत्रामध्ये असा बदल झाला पाहिजे, शिक्षण क्षेत्रामध्ये तसा बदल झाला पाहिजे, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी असं केलं पाहिजे, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी तसं केलं पाहिजे. अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात वावड्या उठवल्या जातात, चर्चा केली जाते. अशा पद्धतीने वाटतं की हा व्यक्ती या शिक्षण क्षेत्राला एका वेगळ्या स्थितीत नेऊन टाकणार आहे आणि हे करण्यामागचं खरंच योग्य कारण आहे का? का याच्या मागं काय वेगळंच काही दडलं आहे का? हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की या क्षेत्राला जास्तीत जास्त कसं चांगलं आहे, कशी चांगल्या पद्धतीची शिक्षण पद्धती आहे, हे पटवून द्यायला आज कुणीही तयार नाही. कारण की इथं सर्व बाजार वाढला आहे. इंग्लिश स्कूल, सी-बी-एस-ई पॅटर्न, इतर आणि त्याच्यामध्ये कुणाचं वावर आहे, कुणाच्या संस्था आहेत, ह्यासुद्धा तितकंच विचार करणं गरजेचं आहे. कारण की जिल्हा परिषदेच्या शाळेमधून गोरगरीब, सामान्य कुटुंबातील व्यक्ती आज शिक्षण घेऊन मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पदावर विराजमान. कोणी शास्त्रज्ञ झालं आहे, कोणी अधिकारी झाला आहे, कोण आय-ए-एस झाला आहे, कोण IPS झाला आहे, कोण वेगवेगळ्या पदावर झाला आहे आणि हे घडवण्याची किमया फक्त जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद शाळेमध्येच आहे आणि ते का हे सुद्धा पटवून देणं आजच्या घडीला योग्य वाटतं. कारण की जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात सर्वसमावेशक शिक्षण पद्धती अवलंबली जाते. इथं कुठेही दुजाभाव केला जात नाही. गरीब श्रीमंत हा कुठेही केला जातो. इथं फक्त त्याची गुणवत्ता हाच मूळ मुद्दा पकडला जातो आणि त्याच्यावरच मोठ्या प्रमाणात वैयक्तिक असेल किंवा सर्व विद्यार्थ्यांना एकसारखं शिक्षण पद्धती दिली आहे. इथं मोफत शिक्षण पद्धती दिली जाते. इथं मोफत पाठ्यपुस्तकं दिली जातात. इथं मोफत गणवेश दिला जातो. इथं मोफत मध्यान्ह भोजन दिलं जातं, तेही पौष्टिक दिलं जातं. वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते. इथं चांगल्या प्रकारच्या आरोग्याच्या काळजी घेतली जाते. इथं पाणी चांगल्या पद्धतीचं दिलं जातं. इथं स्वच्छतागृह चांगले आहेत. इथं इमारती चांगल्या आहेत. इथली रंगरंगोटी चालूच आहे आणि इथं लोकसहभागातून कामं केली जातात. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की हे सगळं लोकसहभागातून होते म्हणूनच राजकारण होते. कारण की लोक आपल्या मागं का येत नाहीत, हाच पडलेला प्रश्न राजकीय लोकांना भेडसावत आहे आणि एक पद्धतीनं ही जी शिक्षण पद्धती आज जर आपण याच्यावर आवाज नाही उठवला, आपण एकत्र नाही झालो, तर भविष्यात सर्वसामान्य गोरगरिबांची लेकरं शिक्षणापासून वंचित राहतील. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून सर्वांना मोफत शिक्षण आहे, ते शिक्षणसुद्धा बंद करण्याचा घाट काही राजकीय पुढाऱ्याने घातला आहे का? हाही तितकाच पडलेला प्रश्न आहे. कारण हे कशासाठी म्हणतोय? कारण की आपण जर पाहिलं तर शालेय समितीपासून राजकारण मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात आलं जाते आणि मोठ्या प्रमाणात चर्चा चौकामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते की जिल्हा परिषद शाळेला अशा पद्धतीने शिकवलं जात नाही, जिल्हा परिषद शाळेला तशा पद्धतीने शिकवलं जात नाही. म्हणजे एक प्रकारे मास मार्केटिंगचा प्रकार आणि स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय लोक किंवा मोजके लोक काम करत आहेत आणि यांना उत्तर देणे आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेचं काम आहे. हे कशासाठी म्हणतोय? कारण की या मास मार्केटिंगमुळे अनेक चुकीचे प्रकार ग्रामीण भागात वाढत आहेत आणि चुकीचा मॅसेज, चुकीचा संदेश सर्वसामान्य पालकामध्ये जात आहे. परंतु हाच सर्वसामान्य लोकांच्या
संदेश गेलेला तो खोडून पाडण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी सांगत होतो, की शालेय समितीवर सुद्धा आपल्या मर्जीचा माणूस कसा बसेल, आपल्या हक्काचा माणूस कसा बसेल, आपल्याला भविष्यात फायदेशीर कसा होईल, ठेका घेतला तर तिथलं कामं करण्यासाठी कशी अडचण येणार नाही, तिथलं मोठ्या प्रमाणात गुत्तेदारी घेतली तर आपल्याला कसं कामाचं होणार नाही. राजकीय पुढाऱ्याचा मागं पुढं फिरणारा माणसालाच मोठ्या प्रमाणात त्या समितीवर बसवण्याचा मोठा घाट अनेक दिवसापासून चालू आहे. ना की शिक्षण क्षेत्रातलं काम करणारा, शिक्षणावर बोलणारा, शिक्षकांना प्रश्न विचारणारा, शिक्षक आणि पालकातला दुवा असणारा अशा व्यक्तीला त्या पदावर बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण केल्या जातात. तशा लोकांना वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जाते आणि त्याच पद्धतीनं चुकीचा संदेश ग्रामीण स्तरावर सुद्धा पोहोचवला जातो. आजच्या घडीला शिक्षकांचे काय प्रश्न आहेत हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. शिक्षकांना कुठल्या कामातून वगळलं पाहिजे याच्यावर राजकीय दबाव आणला पाहिजे. हे निश्चितपणे योग्य आहे. कारण की आज ही शिक्षक जुनी पेन्शन योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आहे. अनेक दिवस सरकार दरबारी खेटे मारलेत. अनेक वेळा आंदोलन केलं आहे. अनेक वेळा मोर्चा नेला आहे. परंतु त्याच्यावर राजकीय पुढारी आजही बोलायला तयार नाही. बोलायला तयार कुठं आहे? नको त्या गोष्टीवर चर्चा आज घडवली जाते. आज ग्रामीण भागातल्या समस्या काय आहेत तेही आपण सांगितल्या पाहिजे. परंतु ग्रामीण भागात हाच मूळ प्रश्न एकाच गोष्टीवर जर अवलंबून राहिला तर निश्चितपणे हा चुकीचा संदेश शिक्षकांच्या माध्यमातून बाहेर पसरला झाला. आज आपण पाहिलं पाहिजे की दर्जेदार शिक्षण पद्धत आजही जिल्हा परिषदेला दिली जाते. त्याच्यावरही बोललं पाहिजे. शिष्यवृत्ती असेल, स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, अशा माध्यमातून ज्या स्पर्धा होत्या त्या स्पर्धेमध्ये आज ही जिल्हा परिषदचा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रावीण्य घेऊन जिल्हा परिषदेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. त्याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात बोललं पाहिजे. त्याच्यावर सुद्धा प्रकट झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत ह्या गोष्टीसुद्धा पोहोचवण्याचं कामसुद्धा राजकीय लोकांनी जसे चुकीच्या गोष्टीवर बोललं पाहिजे तसं चांगल्या गोष्टीवरही बोललं पाहिजे आणि त्या माध्यमातून सोशल मीडियाचा चांगल्या कामासाठी वापर करणं गरजेचं आहे. आजही अनेक ग्रामीण भागामध्ये गळके पत्रे आहेत, अनेक इमारती मोडकळीस आलेल्या आहेत, अनेक विद्यार्थ्यांना क्रीडांगण नाही, अनेक लोकांना लाईटची सोय नाही, अनेक लाईट फिटिंग नाही, अनेक ठिकाणी रंगरंगोटी नाही, अनेक ठिकाणी स्वच्छतागृह नाही. याच्यासाठी सुद्धा शासन दरबारी राजकीय लोकांनी आपलं वजन वाढवून मोठ्या प्रमाणात फंड आणला पाहिजे आणि त्या माध्यमातून तिथला विकास करणं त्याच्यावर सुद्धा बोललं पाहिजे. ज्या पद्धतीनं इतर गोष्टीवर बोलता आहोत त्या पद्धतीनं जसं हक्कानं बोलता आहोत तसं हक्कानं वावरलं सुद्धा पाहिजे आणि त्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्नसुद्धा आजच्या घडीला मांडले पाहिजे. कारण की आज शिक्षकाला मोठ्या प्रमाणात जनगणना असेल याच्या कामाला लावलं जातं, मोठ्या प्रमाणात बिओलोचं काम करायला लावलं जातं, मोठ्या प्रमाणात इतर कुठली काही गोष्ट आली तर त्याला त्या कामावर लावलं जातं. परंतु शिक्षण क्षेत्रातली शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी कशा पद्धतीनं फायदा करायला याच्यासाठी कुठं काम केलं जात नाही. शासन याच्यावर कुठेही निर्देश दिले जात नाहीत. कुठेही तपासणीच्या नावाखाली वेगळ्याच पद्धतीनं राजकारण केलं जातं. पंचायत समितीच्या माध्यमातून बदलीच्या प्रकारात कशा पद्धतीचं राजकारण केलं जातं हेही तितकं चुकीचं आहे. याच्यावर सुद्धा बोललं पाहिजे, याच्यावर सुद्धा व्यक्त झालं पाहिजे. ना की नको त्या गोष्टीचा शिक्षण जून आला की गोष्टी करायच्या आणि जिल्हा परिषदेला कसं बदनाम करायचं याच्यासाठी षडयंत्र रचलं नाही पाहिजे. याच्यावर चुकीच्या पद्धतीनं बोललं नाही पाहिजे. काही चुकीच्या वावड्या होत्या, काही चुकीच्या पद्धती होत्या शिक्षण पद्धतीमध्ये जिल्हा परिषदमध्ये, त्या टप्प्याटप्प्यानं बंद होत आहेत. कारण की इथं लोकसहभाग वाढत आहे, इथं जनसंवाद वाढत आहे, इथं पालक आणि शिक्षकामध्ये वेगळा संवाद होत आहे आणि त्या माध्यमातून आज ही जिल्हा परिषदला इंग्लिशच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं, गणितांच्या माध्यमातून चांगलं पद्धती शिक्षण दिलं जातं. मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीचा शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे स्वतःचे अनुभव वापरून स्वतःचे कार्यकौशल्य वापरून मोठ्या प्रमाणात शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा करणाऱ्या शिक्षकांचं सुद्धा गुणगौरव होणं गरजेचं आहे. ना की नको त्या गोष्टीवर चर्चा करणं गेलं पाहिजे. कारण की आज ही जिल्हा परिषदचा विद्यार्थी क्रीडा गुणामध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं नाव कमवत आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल किंवा वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये आज जिल्हा परिषदेचं नाव कुठेही कमी नाही. याच्यासाठी सुद्धा दक्षता मोठ्या प्रमाणात शिक्षक लोक घेत आहेत. त्याचप्रमाणे साधारणतः आपण याही गोष्टीवर बोललं पाहिजे की प्रत्येक जिल्हा परिषद शाळेवर ज्ञानमंदिर अभ्यासिका असलं पाहिजे. त्या माध्यमातून ग्रामीण भागातले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. अशा स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरी भागात न जाण्यासाठी गावातच जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये ज्ञानमंदिर अभ्यासिका अवलंबली पाहिजे. तिथं पुस्तकांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला पाहिजे. खासदार फंड असेल, आमदार फंड याचा वापर करून मोठ्या प्रमाणात तिथली सुधारणा कशी घडवून येईल, तिथं कॅबिन बनवले पाहिजे. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वेगवेगळ्या स्क्रीन लावल्या पाहिजे. त्या माध्यमातून त्यांचं
मोठे विद्यार्थी किंवा स्पर्धा परीक्षेत तयारी करणारे विद्यार्थी अभ्यास करत असले तर लहान विद्यार्थीसुद्धा त्यांचं अनुकरण करतील आणि तिथलीही एक वेगळाच पॅटर्न तयार होईल आणि त्या माध्यमातून अधिकारी घडवणारी शाळा, माझी शाळा पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करेल. त्या माध्यमातून आपणही सगळ्यांनी लोकसहभागातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं याचा वापर करणे, जे की चुकीची पद्धत आहे, निश्चितपणे त्याच्यावर चुकीच्या गोष्टीवर बोललं पाहिजे. टायमाच्या आत प्रत्येक शिक्षकांना आलं पाहिजे. आपलं ज्ञानाचं काम योग्य पद्धतीने केलं पाहिजे. इथं कुठेही तडजोड करू नका. ही ह्याही मताचा मीही आहे, आपणही आहोत. त्याच पद्धतीनं फक्त एकच गोष्ट आहे, की शिक्षण क्षेत्र कशा पद्धतीने सुधारणा करता येईल. तुमच्या राजकीय दबावाचा फायदा त्या शिक्षण क्षेत्राला, जिल्हा परिषदला कसा होईल याच्यासाठी तुम्ही काम करा. निश्चित तुमच्या पाठीवर ही शाबासकीची थाप द्यायला आम्ही पालक, ग्रामीण भागातले विद्यार्थी, कष्टकरी शेतकरी कुठेही कमी पडणार नाहीत. कारण की हा शिक्षक, गुरु आणि विद्यार्थी याच्यामधला ऋणानुबंध कायमस्वरूपी टिकू द्या किंवा याच्यात राजकारण आड आणून एक वेगळा संदेश पोहोचवून हे माध्यम बंद पाडण्याच्या मागं कुठलं तरी षडयंत्र असू नका. एवढीच विनंती एक सर्वसामान्य ग्रामीण शेतकरी पुत्र म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो आणि सगळ्यांना एकच विनंती करतो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितपणे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत लोकांपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचू द्या. याचा एकच हेतू आहे, आपल्याला राजकीय कुठेही नाही. इथं राजकारण आणू नका, इथं समाजकार्य आणा, सामाजिक बांधिलकी जपा आणि मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून आपलं ज्ञानमंदिर कशा प्रकारे पावित्र्य राहील, चांगल्या पद्धतीने राहील आणि सुसंवाद ठेवा. त्या माध्यमातून जे काही करायचे ते वेगळ्या मैत्रीपूर्ण संबंधातून आपण निर्माण करूया आणि गावचा विकास करूया. तुम्हाला काय वाटतं हेही कमेंटच्या मधून कळवा आणि आमच्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर जा. जास्तीत जास्त व्हिडिओ पहा आणि आवडलेले व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.